सिझेरियन झालंय त्याच्यानंतर तुम्हालाही पाठदुखीचा त्रास होत आहे का? अनेक पेशंट्स येऊन मला असं सांगतात की मॅडम आमचं सी सेक्शन झालेलं आहे, त्यानंतर जिथे अनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलंय ना तिथेच आम्हाला बॅक पेन होतंय. तर हे तुम्हाला असं जाणवत आहे का? तर हे असं नसतं. नॉर्मल डिलिव्हरी किंवा सी सेक्शन होऊ दे, प्रत्येकालाच पाठदुखीचा त्रास होत असतो. आपण आफ्टर डिलिव्हरी बॅक पेन का होत असतो ह्याची आपण कारणं बघूयात. तर ड्युरिंग प्रेग्नन्सी आपल्या बॉडीचा जो शेप आहे, पोश्चर आहे ते बदललेलं असतं. लॉर्डोसिस झालेला असतो. लॉर्डोसिस म्हणजे काय होत असतं, जो एस शेप असतो तो आपला बिघडलेला असतो आणि तो स्ट्रेट झालेला असतो म्हणून आपल्याला त्रास होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या पोटाचे जे काही मसल्स आहेत ते सुद्धा लूज पडलेले असतात, त्यांना जेवढी स्ट्रेंथ हवी आहे तेवढी नसते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी सुद्धा व्हायला लागलेली असते. याचं कारण काय असतं, तर 1 वर्ष आपण ब्रेस्ट फिडिंग करत असतो आणि ह्या ब्रेस्ट फिडिंग करताना आपल्या शरीरातलं कॅल्शियम सुद्धा कमी व्हायला लागलेलं असतं आणि ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागलेला असतो. सो अशा वेळेस अस्थिधातूची जी क्षीणता झालेली आहे ती वाढणं गरजेचं आहे, बोन्स स्ट्रॉंग होणं गरजेचं असतं. तर अशा वेळेस आयुर्वेदामधली काही औषधं आहेत की ती तुम्ही जरूर वापरू शकता. तिथे लावायला तेल असतं, तेल लावणं गरजेचं असतं. हे तेल लावल्यावर आफ्टर डिलिव्हरीमुळे जे काही बॅक पेन होत असतं ते कमी व्हायला तुम्हाला नक्की फरक पडतो. आणि तुम्हाला असे काही तुम्हाला जाणून घ्यायची असेल ट्रीटमेंट तर जरूर मला संपर्क तुम्ही करू शकता. तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट मी तुम्हाला जरूर सुचवेन. त्याचबरोबर तुम्हाला एक्सरसाइज करणं गरजेचं असतं, रेग्युलर व्यायाम, पोटाचे व्यायाम करणं गरजेचं आहे. योग्य तो आहार घेणं म्हणजे दूध पिणं, राजगिरा खाणं किंवा आपण खजूर तुपाबरोबर खाणं हे गरजेचं असतं. हे केल्यामुळे तुम्हाला छान फरक पडतो. आहारातलं कॅल्शियम वाढल्यावर सुद्धा तुम्हाला फरक पडेल.